एमपीएससीने विचारलेला एक प्रश्न तो आपण इथे अनालिसिस करणार आहोत. जोड्या जुडवा यासाठी हा प्रश्न आहे. यामध्ये एकीकडे दोन याद्या दिलेल्या आहेत आणि पहिल्या यादीमध्ये आपल्याला भारतीय राज्यघटनेचे कलम सांगितलेले आहेत आणि दुसऱ्या यादीमध्ये आपल्याला तरतुदी दिलेल्या आहेत. तर मूलभूत हक्क यावर आधारित हा प्रश्न आहे. त्या सुरुवातीला मूलभूत हक्क याबद्दल काही माहिती सांगते. प्रामुख्याने मूलभूत हक्क आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 या दरम्यान दिलेले आहेत. लक्षात ठेवा 12 आणि 13 मूलभूत हक्काशी संबंधित कलमे आहेत, मात्र ते मूलभूत हक्क नाहीत. कारण कलम 12 आणि 13 मध्ये आपल्याला मूलभूत हक्काशी संलग्न गोष्टी पाहायला मिळतात. मग आता प्रश्न पडला असेल की मूलभूत हक्क आहेत तरी किती? तर भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 7 मूलभूत हक्क सांगितलेले आहेत. जसं समानतेचा हक्क कलम 14 ते 18 दरम्यान, स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22 दरम्यान, त्याच्यानंतर कलम 23 ते 24 दरम्यान शोषणाविरुद्धचा हक्क, कलम 25 ते 28 दरम्यान धर्मस्वातंत्र्याचा हक्क, कलम 29 ते 30 दरम्यान सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि आपण बघतो कलम 31 आहे ते मात्र तो आधी एक हक्क होता, मूलभूत हक्क होता मालमत्तेचा हक्क, परंतु तो आता कायदेशीर हक्क करण्यात आलेला आहे. कारण 44व्या घटना दुरुस्ती अन्वये 44वी घटना दुरुस्ती कधी झाली होती? 1978 मध्ये. त्यानुसार मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्कांच्या सूचीतून वगळून कोठे टाकण्यात आलेला आहे? तर घटनेचा भाग 12 मधील कलम 300A मध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा घटनेचा भाग किती? भाग 12 मधील कलम 300A मध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि हा अधिकार म्हणजे कोणता? मालमत्तेचा अधिकार कलम 31 जो होता तो काय करण्यात आलेला आहे? मूलभूत हक्कातून वगळण्यात आलेला आहे. म्हणजे आता तो मूलभूत हक्क नाही तर एक कायदेशीर हक्क आहे. त्यामुळे तो सुद्धा एक होता. जर तो ऍड असता तर एकूण मूलभूत हक्क जे झाले असते किती झाले असते? 8. पण आता सध्या किती मूलभूत हक्क पाहायला मिळतात? एकूण 7 मूलभूत हक्क आपल्याला पाहायला मिळतात. आणि 7वा जर आपण मूलभूत हक्क बघितला तर कोणता मूलभूत हक्क आहे? की घटनात्मक संरक्षणाचा हक्क जो कलम 32 मध्ये सांगितलेला आहे. अशा प्रकारे भारतीय राज्यघटनेमध्ये 7 मूलभूत हक्क आपल्याला पाहायला मिळतात. मूलभूत हक्क म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट असतात, म्हणजे ज्युडिशिएबल असतात. म्हणजे त्यांचं जर उल्लंघन झालं तर पीडित व्यक्ती म्हणजे ज्याचे हक्क डावलले गेले किंवा ते न्यायालयामध्ये दाद मागू शकतात. म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये कलम 32 नुसार आणि उच्च न्यायालयामध्ये कलम 226 नुसार. तर काही मूलभूत हक्क जे असतात फक्त नागरिकांसाठीच उपलब्ध असतात. जसं आपण बघतो कलम 15, कलम 16, कलम 19, कलम 29 आणि कलम 30. 15, 16 नंतर 19 नंतर 29 आणि 30 हे फक्त नागरिकांसाठी म्हणजे भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. परदेशी नागरिक आहेत किंवा इतर आहेत त्यांच्यासाठी हे उपलब्ध नाहीत. आणि मूलभूत हक्क हे अनिर्बंध आहेत का? त्यांच्यावर राज्य हे योग्य बंधने घालू शकते. अशा प्रकारे मूलभूत हक्कांबद्दल माहिती सांगितली. या व्यतिरिक्त लक्षात ठेवा की मूलभूत हक्क हे नकारात्मक आहेत. जसं मार्गदर्शक तत्वे हे सकारात्मक आहे. काहीतरी बदल घडवला पाहिजे असं ते राज्यांना सुचवतात. कोण? मार्गदर्शक तत्वे. मात्र मूलभूत हक्क हे नकारात्मक स्वरूपाचे आहेत. कारण ते राज्यांच्या अधिकारावर बंधने घालतात म्हणून ते नकारात्मक, एक निगेटिव्ह सेन्स म्हणू शकतो आपण, म्हणून त्यांना नकारात्मक म्हणतात. आणि मूलभूत हक्क हे अपरिवर्तनीय नसतात, म्हणजे त्यामध्ये आपण परिवर्तन करू शकतो. घटनेच्या मूलभूत संरचनेमध्ये फक्त बदल न करता, मूलभूत संरचना म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर त्यामध्ये बदल न करता घटना दुरुस्ती करून ते संसद काय करू शकते? कमी जास्त करू शकते. म्हणजे रद्दही करू शकते, कमी करू शकते किंवा ऍडिशनल ऍड सुद्धा करू शकते. आणि हा अधिकार कोणाला आहे? घटना दुरुस्ती अन्वये संसद ती दुरुस्ती करू शकते. आणि अशा प्रकारे मूलभूत हक्कांबद्दल आपण माहिती बघितली. आता मी तुम्हाला सांगितले. चला तर आता प्रश्नाचा अनालिसिस करू. तर इथे प्रश्नामध्ये आपल्याला जोड्या जुडव्या यासाठी प्रश्न आहे. यादी 1 आहे आणि यादी 2 आहे. यादी 1 मध्ये कलम 14, कलम 15, 16 आणि 17 हे मूलभूत हक्क दिलेले आहेत. म्हणजे प्रामुख्याने आपण असं म्हणू शकतो की समानतेचा हक्क त्यावर आधारितच आहे. समानतेचा हक्क कलम 14 ते 18 दरम्यान सांगितलेला आहे. आता हे तुम्हाला माहिती आहे. तर यामध्ये समानतेच्या हक्कामधील हे काही मूलभूत कलम आहेत ते आपल्याला त्याशी संबंधित प्रश्न विचारलेला आहे. तर कलम 14 मध्ये काय सांगितलेलं आहे? चला तर मग जोड्या जुळवू. आता कलम 14 मध्ये सांगितलेलं आहे की भारतीय राज्यात म्हणजे राज्य भारतातील कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. म्हणजे याची जोडी कशाला लागते? 4 याच्याशी लागते आपण असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर कलम 15 मध्ये काय सांगितलं आहे? राज्य, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा त्यापैकी कोणत्याही कारणावरून नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही. म्हणजे याची जोडी कशाशी लागते? तर 1
याच्याशी लागते. कलम 15 राज्य, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यापैकी कोणत्याही कारणावरून नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही. कलम 16 याची जोडी कशाशी लागते? राज्यातील कोणत्याही पदावर नोकरी किंवा नियुक्ती या बाबतीत सर्व नागरिकांसाठी समान संधी असेल, हे कलम 16 मध्ये सांगितलेलं आहे. आणि कलम 17 मध्ये काय सांगितलेलं आहे की अस्पृश्यतेचा अंत किंवा कोणत्याही स्वरूपात ती प्रथा पाडण्यास बंदी, असं कलम 17 मध्ये सांगितलेलं आहे. डी मध्ये डी ची जोडी कशाची लागते? 3शी. यानुसार आपण बघितलं 4, 1, 2, 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि हे ऑप्शन 3 मध्ये सांगितलेलं आहे. आता काही ऍडिशनल गोष्टी सांगते. कलम 14 मध्ये इथे कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण अशा 2 टर्मिनॉलॉजी आल्या. आता कायद्यापुढे समानता ही जी संकल्पना आहे ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेली आहे. म्हणजे कोणत्याही व्यक्तीसाठी विशेष अधिकार नाही. सर्वसाधारण न्यायालय लागू करतील तर रूल सामान्य तसेच सर्व व्यक्तींना सर्व समान लागू असेल. कोणतीही व्यक्ती कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही असं आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर कायद्याचे समान संरक्षण हा आणखी एक रूल आहे जो 14 मध्ये सांगितलेला आहे. हा आपण अमेरिकेतून घेतलेला आहे. कायद्याचे समान संरक्षण याचा अर्थ कायद्याने दिलेले विशेष अधिकार आणि कर्तव्य या बाबतीत समान परिस्थितीत समान वागणूक, समान परिस्थिती सर्व व्यक्तींना समान कायदे समान पद्धतीने लागू करणे, विशिष्ट परिस्थितीमध्ये भेद मान्य करू शकतो. कोणत्या याच्यानुसार? कायद्याचे समान संरक्षण यानुसार. हे लक्षात ठेवा, कायद्या समोर समानता ब्रिटिश संकल्पना आहे तर कायद्याचे समान संरक्षण ही एक अमेरिकन संकल्पना आहे. जेव्हा समान आणि असमान अशी जेव्हा वागणूक दिली जाते तेव्हा कलम 14 लागू होत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. अशा प्रकारे कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण हा जो मूलभूत हक्क आहे त्याबद्दल बघितली. याला सुद्धा काही अपवाद आहेत. जसं कलम 361 नुसार राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांना काही बाबतीत सूट किंवा संरक्षण. कलम 361 नुसार कोणत्या बाबतीत? तर राज्यपाल आहे किंवा राष्ट्रपती यांना सूट आहे किंवा त्यांना काही संरक्षण आहे. म्हणजे पदावधी दरम्यान फौजदारी प्रक्रिया त्यांच्या म्हणजे पदावर असताना ते फौजदारी प्रक्रिया त्यांच्या विरुद्ध चालवता येत नाही, त्यांना अटक करता येत नाही. दिवाणी खटल्यासंबंधित 2 महिने अधिसूचना दिल्याशिवाय एखादा दावा दाखल करता येत नाही. अशा प्रकारे फौजदारी प्रक्रिया चालवता येत नाही आणि दिवाणी जर तुम्हाला करायची असेल तर 2 महिने आधी सूचना द्यावी लागते. तसंच कलम 361A आहे त्यानुसार संसद किंवा राज्य विधिमंडळाच्या कामकाज अहवालाबाबत वृत्तांकनाबाबत दिवाणी किंवा फौजदारी खटला दाखल करता येत नाही. त्याच्यानंतर कलम 105 आणि 194 यानुसार कलम 105 नुसार संसदेमध्ये जर कलम 194 नुसार म्हणजे 105 नुसार संसदेमध्ये आणि 194 नुसार राज्य विधिमंडळामध्ये मतदान किंवा वक्तव्यासंबंधी सदस्यांविरुद्ध खटला चालवता येत नाही. आता आपण बघतो विधान मंडळे आहेत किंवा आपण बघतो की संसद आहे यामध्ये बऱ्याचशा चर्चा वगैरे चालू असतात. मग त्यांना ते फ्रीडम भेटलं पाहिजे तरच ते कायदे वगैरे बनवू शकतील. म्हणून त्यांच्या विरुद्ध कुठलंही मतदान वगैरे असेल किंवा एखाद्याने मतदान केलं, एखाद्या गोष्टी एखाद्या खासदाराला किंवा आमदाराला एखादी गोष्ट नाही आवडली त्या विरोधात त्यानं मतदान केलं तर त्याविरुद्ध आपण न्यायालयीन खटला भरू शकतो का? तर खटला भरू शकत नाही. म्हणून इथे सांगितलेलं आहे हे संरक्षण कशामुळे आलेलं आहे? कलम 105 आणि 194 यामध्ये हे संरक्षण सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर परदेशी शासक किंवा परदेशी वकील वगैरे आहे संयुक्त राष्ट्र यांच्या संस्थांना फौजदारी किंवा नागरी खटल्यांपासून संरक्षण मिळत असते. हा सुद्धा एक अपवाद आहे. आणि ज्या वेळेस कलम 31C प्रवेश करते, 31C मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मालमत्ता हक्काशी संबंधित आहे, त्यावेळेस कलम 14 बाहेर जाते. सर्वोच्च न्यायालय असं म्हटलं आहे की राज्य शासन मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी कलम 29 मधील बी आणि सी साठी काही वेगळे कलम आणि कलम 14च्या तरतुदींचे उल्लंघन करू शकते. म्हणजे आपण म्हणू शकतो 31C जेव्हा प्रवेश करते तेव्हा कलम 14 बाहेर जाते. असे काही ऍडिशनल गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आता याच्यानंतर यामध्ये सांगितलेलं आहे कलम 15. कलम 15 मध्ये काय सांगितलेलं आहे? केवळ धर्म, वंश, जात, लिंग या कारणावरून कुठल्याही प्रकारचा भेदभाव करता येणार नाही. मग भेदभाव होताना तुम्हाला दिसतो का? हो दिसतो, कारण काही गोष्टी अपवाद आहेत. याला जर तुम्हाला असा भेदभाव दिसत असेल तर त्याला काही अपवाद आहे आणि तो सुद्धा एक मूलभूत हक्कच आहे म्हणून आपण त्याला म्हणू शकतो. प्रत्येक मूलभूत हक्क आहे त्याला प्रत्येकाला काही ना काही अपवाद आहेत. आता तुम्हाला जर विचार केला तर एखादा उदाहरण देते. समजा आता की एखादं दुकान आहे किंवा सार्वजनिक उपहारगृह आहे किंवा हॉटेल आहे, सार्वजनिक करमणुकीचं ठिकाण आहे, यामध्ये जर प्रवेश वगैरे करायचा असला तर तुम्ही एखाद्याला अंशतः किंवा पूर्णतः पैशाने जे काही राखलेल्या गोष्टी असतील किंवा सामान्य जनतेच्या वापरासाठी खुल्या असलेल्या विहिरी, तलाव वगैरे हे जे असेल
याच्या सार्वजनिक वापरासाठी असेल तर त्यामध्ये तुम्ही भेदभाव करू शकतात का, की हेच लोक याचं पाणी वापरणार आहे किंवा हेच लोक या हॉटेलमध्ये जाणार आहेत, असं तुम्ही करू शकता का? नाही करू शकत. यामध्ये उपकलम आहे एक केवळ राज्य संस्थेसाठी, यामध्ये सुद्धा काही गोष्टी आहेत. आता याला अपवाद सुद्धा आहेत. अपवाद कसं सांगितलेलं आहे? 15(3) मध्ये सांगितले, 15(4), 15(5), 15(6) यामध्ये काही अपवाद सांगितलेले आहे. जसं राज्य संस्था जी आहे सामाजिक किंवा शैक्षणिक दृष्ट्या वर्गाच्या उन्नतीसाठी किंवा SC ST यांच्यासाठी काय करू शकते, वेगळ्या तरतुदी करण्याचा त्यांना अधिकार आहे. अशा प्रकारे हा एक अपवाद झाला. किंवा अनुदानित किंवा खाजगी शिक्षण संस्था आहेत त्यामध्ये उच्च शिक्षण संस्थांमध्ये सामाजिक आर्थिकदृष्ट्या जे काही दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी सरकार काय करू शकते, काही अनुदान वगैरे बाकीच्या गोष्टी जाहीर करू शकते. म्हणजे अल्पसंख्याक शिक्षण संस्था वगळण्यात त्यामधून आलेल्या आहेत. 103व्या घटनादुरुस्तीने काय केलेलं आहे, जे शैक्षणिक संस्थांमध्ये समाजातील आर्थिकदृष्ट्या जे काही दुर्बल घटक आहे त्याच्यासाठी सरकारने आरक्षण जाहीर केलेलं आहे. त्या बाबतीत सुद्धा काही अपवाद आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सामाजिक किंवा शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग आहे किंवा अनुसूचित जाती जमाती यांच्या विकासासाठी अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही गोष्टी आहेत त्या लागू होतात, त्या मूलभूत हक्कांमध्येच येतात. तो त्यांचा मूलभूत हक्क आहे असं आपण त्यांना म्हणू शकतो. कलम 16 जर आपण बघितलं, सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी, यामध्ये सुद्धा काही कलमे आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा उपकलमे आहेत. यामध्ये सुद्धा काही अपवाद आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये कलम 16 मध्ये काय सांगितले आहे, सार्वजनिक रोजगारात समान संधी. आता तुम्ही सार्वजनिक रोजगार बघितली त्यामध्ये खरंच समान संधी तुम्हाला पाहायला मिळतात का? तर कुठे कुठे जर बरेच लोक म्हणतात की भेदभाव होताना दिसतो, मात्र हा भेदभाव नसून राज्यघटनेमध्ये किंवा आपल्याला काही मूलभूत हक्क आहे तर त्यामध्ये अपवाद सुद्धा पाहायला मिळतात. जसं राज्य संस्थेतील नोकऱ्यांमध्ये कोणत्याही मागासवर्गीयांचे अपुरे प्रतिनिधित्व आहे असं राज्याला वाटलं तर त्या वर्गासाठी विशेष तरतूद करू शकते राज्य. त्याच्यानंतर कलम 4A अंतर्गत आरक्षण आहे, जे अनुसूचित जाती जमाती यांच्या पदोन्नती संदर्भात काही गोष्टी राखीव करता येतात. 77वी घटना दुरुस्ती त्या संदर्भात झाली होती. म्हणजे यामध्ये सुद्धा काही अपवाद आपल्याला पाहायला मिळतात. 103व्या घटना दुरुस्तीनुसार आपल्याला सरकारी सेवेतील प्रारंभिक नेमणुकीमध्ये आर्थिकदृष्ट्या जे काही दुर्बल घटक असतील त्याच्यासाठी कोट्याची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. असे काही अपवाद आपल्याला पाहायला मिळतात. आणि कलम 17 तर सगळ्यांना माहिती असेल. कलम 17 मध्ये काय सांगितलेले आहे की या कलमा अन्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे आणि तिचं पालन न केल्यास अस्पृश्यता कायद्यानुसार शिक्षा होईल असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे अस्पृश्यता शब्दाची व्याख्या नाही, घटनेमध्ये अस्पृश्यता म्हणजे काय अशी व्याख्या आहे का? नाही. या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टींची व्याख्या घटनेमध्ये सांगितलेली नाही. मात्र काही कौल आहेत, कौल म्हणू शकतो आपण, जसं की देशामध्ये कालौघात चालत आलेली जी प्रथा वगैरे आहे त्यामध्ये म्हैसूर न्यायालयाने एक स्पष्ट केलं होतं की अशा अशा प्रकारची प्रथा वगैरे असते म्हणून. आणि अस्पृश्यतेचा गुन्हा करणारे व्यक्ती संसद, राज्य विधिमंडळ यांच्या निवडणुकीसाठी अपात्र असते. यामध्ये अस्पृश्यता जो कायदा आहे तो सुद्धा करण्यात आलेला आहे 1955चा. यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता. 1976 मध्ये त्यामध्ये बदल केला आणि नागरी हक्क संरक्षण कायदा असं त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, अस्पृश्यता कायद्यामध्ये काय, नागरी हक्क संरक्षण कायदा असं त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. आणि सध्याचा सुधारित कायदा अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 अशा प्रकारे. आणि ती घटनेमध्ये काही व्याख्यांचा समावेश केलेला नाही, जसं अस्पृश्यता म्हणजे काय किंवा लष्करी कायदा म्हणजे काय, राज्यघटनेचा भंग म्हणजे काय, मागासवर्ग म्हणजे काय, न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय किंवा अल्पसंख्याक म्हणजे काय, अशा प्रकारच्या काही संकल्पना आहेत त्याचा राज्यघटनेमध्ये उल्लेख, म्हणजे तिथे स्पष्ट अशी व्याख्या आपल्याला पाहायला मिळत नाही. घटनेत उल्लेख आहे पण व्याख्या दिलेली आहे का? नाही. अशा प्रकारे हा प्रश्न आपण अनालिसिस केला. धन्यवाद.